Award Outstanding Achievement first rank goes to Kasir Khan for Get Together. The Best Supporting Actor Award Outstanding for Get Together. For God will also in the village hall. Film about Kalpesh or Shahnawaz Sheikh Lakshmi. For Manas. Second rank. मी शाहनवाज शेख लेखक दिग्दर्शक रोशनी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल यामध्ये 1500-1400 फिल्म जे विजय झाले त्यांना पण शुभेच्छा. आणि यामध्ये या संपूर्ण फिल्ममध्ये आमची फिल्म निवड होणे त्याला पारितोषिक भेटले. त्यात माझ्या टीमचा आणि आपल्या सर्वांचा मान्यवरांचा आशीर्वाद आहे आणि तुम्ही दिलेला जो कौल आहे तोच माझा सर्वात मोठा पुरस्कार. तुमच्या फिल्मच्या संदर्भामध्ये लक्ष्मी फिल्म अशी आहे सत्य घटनेवर आधारित. येस येस व्हेरी हॅपी विथ दॅट. आता पुढं आम्ही असंच करत राहू आणि असंच मूवीज बनवत राहू. आता आमची काय ही फिल्म जी आहे आम्हाला आमच्याकडनं अप्रुव्हल्स आहेत जसं नेटफ्लिक्स असू दे ॲमेझॉन असलेले ते आपलं त्या फिल्ममध्ये आम्ही दाखवलं आहे आणि ते बघितल्यानंतर सर्व माणूस सर्व समाज जागरूक होईल. आपली लक्ष्मी अशी नाही, आपली लक्ष्मी अशी पाहिजे. थँक्यू. माझी शॉर्ट फिल्म मसनवटा या फिल्मला सामाजिक फिल्म आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या स्मशानातलं सोनं या कथेवर प्रेरणा घेऊन ही शॉर्ट फिल्म बनवलेली आहे. ज्या एक गरीब व्यक्ती ज्याला वाळीत टाकल्या जातं आणि त्याच्या घरची परिस्थिती कशी होते आणि त्याचा उदरनिर्वाह करण्यासाठी किंवा ती चालवण्यासाठी त्याला स्मशानामध्ये फिरावं लागतं आणि स्मशानामध्ये जे काय त्याला ते प्रेत जळल्यानंतर थोडंसं सोनं वगैरे काय ते मिळतं राखेमध्ये, तर त्याच्यावर तो आपला उदरनिर्वाह चालवतो. अशा प्रकारची ही कथा आहे. आणि एक दिवशी अचानक त्याचीच मुलगी जेव्हा तो असं भटकत असताना त्याची मुलगी मरण पावते आणि तिचं प्रेत जेव्हा तो उकरतो आणि बघतो तर त्याची मुलगीच ती स्वतः असते. तर ती जी स्थिती आहे त्याच्यानंतरची, तर तेव्हा त्या मुलीचं प्रेत बघून तो आणि त्याची पत्नी दोघेही मृत्यू पावतात. अशा प्रकारे हृदयद्रावक ही कथा अशा प्रकारची मसनवटा सोशल फिल्म आहे, सामाजिक संदेश देणारी. आणि आतापर्यंत जवळपास तिला 27 ते 28 नॅशनल आणि इंटरनॅशनल अवॉर्ड प्राप्त झाले. धन्यवाद. सुभाष तायडे पाटील. काय सांगाल सर आजच्या अवॉर्डबद्दल? प्रथमत आम्ही आभारी आहेत आयोजक रोशनी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल यांचे 6वं वर्ष यांनी आम्हाला आज अवॉर्ड दिला बेस्ट स्क्रिप्टमध्ये. म्हणजे 78 कंट्रीजपैकी आम्हाला नामांकित केलं आणि अवॉर्ड पण मिळाला. यासाठी विशेषतः मनापासून मी आभार व्यक्त करतो. हा पुरस्कार माझ्या एकट्याने नसून संपूर्ण माझ्या टीमसाठी आमचे मार्गदर्शक माझे मित्र निखिल गुल्लाने यांनी प्रथमतः मला देवांपासून सपोर्ट केलेला आहे सगळ्या गोष्टींपासून आम्ही. आणि 90 तासात ही फिल्म झालेली आहे. लवकरच ही फिल्म मोठ्या पडद्यावर तुम्हाला बघायला भेटेल. सर तुम्ही नरबळीवर काहीतरी बोलतो. हां, या फिल्मचा आमचा मूळ गाभा जो आहे समाजात रुजलेला अनुचित चालीरीती परंपरा, गुप्तधन, मग त्यासाठी होणारे लैंगिक शोषण, त्यानंतर नळबळी, या सगळ्या गोष्टींकडे प्रखर लक्ष घालणारा हा सब्जेक्ट आहे.
तर या विषयावर आम्ही फिल्म केलेली आहे. लवकरच आता बघूया. 90 दिवसात प्रेक्षकांना आव्हान मी हेच करतो की अशा पद्धतीचे जे आता चित्रपट येत आहेत किंवा येतील भविष्यात त्या गोष्टींना भरभरून प्रेम द्या. कारण आम्ही मनोहर सुरट रायटर डिरेक्टर जे भेटले आपल्याला कोणत्या मूवीसाठी आहे? मी विजयराजे. मी मराठी पिक्चर शिवशंभो को प्रोड्युसर आहे. काही कारणामुळे आमचे प्रोड्युसर आणि डायरेक्टर येऊ शकले नाहीत, पण मी आलो. आणि आज इतका आनंद होतो की मी, माझी टीम आणि पूर्ण इंटायर टीम रोशनी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचे मनापासून आभार मानतो आहे. आमच्या फिल्मची थीम म्हणजे वुमन ट्रॅफिक, महिला तस्करीवर दिलं गेलं आहे. फिल्मचं नाव आहे शिवशंभो. कसा अनुभव होता सर फिल्म? अनुभव असा मस्तच होता, कारण की ॲक्च्युली मी डिफेन्स रिटायर आहे. फौजमधून मी रिटायर आलो आहे आणि हा माझा पहिला प्रोजेक्ट आहे. आणि चला असंच तुमचा आशीर्वाद राहून द्या. आम्ही अजून 2 प्रोजेक्ट आमच्या पाईपलाईनमध्ये आहेत. बरं सर, तुम्ही हा विषय का निवडला ह्युमन ट्रॅफिकिंगचा? ॲक्च्युली मी 20 वर्ष बाउंड्रीवरच होतो. अच्छा. तस्करी तिथं पाहिली आहे बरं. अच्छा. सर्व मानव तस्करी, गुरु तस्करी, सर्व तस्करी पाहिली आहे. तर त्याच्यामध्ये फक्त त्याला प्रोटेक्ट करायचं हे काम फक्त फौजींचं किंवा पोलिसांचं किंवा कुठल्या डिपार्टमेंटचं नाही. कारण की वुमन तस्करी, महिला तस्करी ही आपल्या इतका वाढला की परत पुढल्या वर्षी मी परत इकडे येऊ. बरं, काही शासनाने मदत केली या विषयावरती? अजून तर नाही, पण आहे, होईल, काहीतरी मदत होईल. अपेक्षा आहे. प्रेक्षकांना काय आवाहन करणार सर? त्यांना सर्वांना पिक्चर पाहायला यावं, भरपूर सपोर्ट द्यावा. आणि पिक्चर पाहिल्यानंतर त्यांना कमीत कमी आपलं घर, आपला मोहल्ला, आपलं गाव याच्यामध्ये आपली मुलं किंवा आपल्या घरातल्या बायका समजून सर्वांचं प्रोटेक्शन केलं पाहिजे. सर्वांना त्याच्याविषयी सांगितलं गेलं पाहिजे. नाव विजयराजे, मी पुण्यावरून आलो. थँक्यू. I'm the producer and the co-director of the film. हमारी फिल्म अ लॉन्ग नाइट है जो कि जिसको बेस्ट फिल्म का अवार्ड भी मिला है स्टूडेंट एंड बेस्ट डायरेक्टर अवार्ड भी हमें मिला है. एज वेल मैं USA के जो हमारे पार्टनर हैं विजय कुमार मिचंदानी, उनकी भी ट्रॉफीज़ मैंने 4 ट्रॉफीज़ कलेक्ट की, तो अब 6 ट्रॉफीज़ हैं टोटल. सो दे आर माई पार्टनर. एंड ये फिल्म आंडिया रॉकेटी साउथ इंडियन फिल्म है, ओके, जो जिसका भी हमको अवार्ड मिला है. तो जी अवार्ड लेके जा रहे हैं हम लोग और बहुत मज़ा आ रहा है हमको. एंड पे मिल जाएगी एक पढ़ी लिखी औरत जिसकी जो अपने परिवार के लिए अपना जॉब करियर सब छोड़ देती है, अपने बच्चों को पालती है, अपने घर को देखती है. बट फाइनली क्या होता है कि जो सेक्रीफाइस उसने अपने करियर का किया वो फ़ायदा ज़्यादा होता नहीं, बिकॉज सब लोग कहते हैं कि तुम ये है, ओके. तो मतलब एक औरत की कहानी एक खतरनाक मोड़ पे चली जाती है. तो वहाँ पे खून भी होता है और अभी हम एक सीरीज़ भी बना रहे हैं. इसके बाद में नेक्स्ट एपिसोड हमारे आ रहे हैं, 4 और एपिसोड आ रहे हैं. और इंट्रोगेशन करके फिल्म है कि ये खून किसने किया. ये सारे लोगों का इंट्रोगेशन होने वाला है कि खून किसने किया. हाँ, खून इसका हुआ है. तो भी हमने लॉन्च किया है. काफ़ी सारे मतलब नए जो हैं उनको फिल्मों में लॉन्च भी किया है. तो अभी जर्नी चालू है, बहुत कुछ करना है, अभी तो शुरुआत है. ओके, थैंक यू सो मच. थैंक यू. This COVID-19 Film Award, third rank goes to Nati Rantachi. Please come on the stage. Vijay Mathuram, Pandurang Shetty and Jitendra Hiranath Bhagat. सगळ्या टीमला अवॉर्ड भेटलेत, त्यामुळे आम्ही खूप खुश आहोत. आणि असेच अवॉर्ड भेटलेत तर आम्हाला अजून उत्साह मिळेल नवीन नवीन प्रोजेक्ट तयार करण्याचा. आणि खूप सारे फिल्म्स आम्ही मेकिंग करू शकतो भविष्यामध्ये. कोणतं गाणं आहे त्यांचे डायरेक्टर वगैरे, स्क्रिप्टिंग वगैरे, सगळे डायरेक्शन वगैरे कैलास सरांनी केलं आहे. सर पुढे कोणतं गाणं येणार आहे सर तुमचं? नाही, आता आमचं लेटेस्टला ना एक हफ्त्यापूर्वीच एक गाणं आलेलं आहे, पण ते अहिराणी सॉन्ग आहे, रांजन रांजन म्हणून. आणि हे सॉन्ग आहे गुलाबाची कळी म्हणून, ते मागच्या वर्षी बनवलेलं होतं. आणि त्याला बेस्ट सिनेमॅटोग्राफी किरणला, बेस्ट ॲक्ट्रेस ऋतूच्या खरातला मिळाला. त्याच्यानंतर बेस्ट कोरिओग्राफर असेल किरणला, बेस्ट सिनेमॅटोग्राफी आपल्या रोहित पवारला यांना मिळालं. मला खूप छान वाटतंय की माझ्या टीम मेंबरमधून सगळ्यांना अवॉर्ड्स मिळाले या सॉन्गसाठी. आपलं पूर्ण नाव सांगा. कैलास कसबी दिलवान. आणि आमचं एक लाख मराठी यूट्यूब चॅनल आहे, तर त्याच्यावरच आम्ही व्हिडिओज टाकत असतो. मला
बेस्ट ॲक्टर अवॉर्ड भेटलं मला छान वाटलं. एक गाव बोलावतोचा प्रोड्युसर आज रोशनी इंटरनॅशनल फेस्टिवलने आमचा जो सन्मान केला आहे त्याच्याबद्दल मी मनातून त्यांचा आभारी आहे आणि खूपच छान प्रयोजन केलेलं आहे. त्यांनी इन्व्हाइट केलं आम्हाला, कळवलं टाईम टू टाईम आणि आज इथे येऊन आम्हाला खूप आनंद झाला. इतका छान अवॉर्ड मिळाला. थँक्यू व्हेरी मच. ओके मॅम तुमची भूमिका आहे. हां चालेल. यस यस. नमस्ते, मी किरण शरद, गाव बोलवतोची ॲक्ट्रेस. मला बेस्ट सपोर्टिंग ॲक्ट्रेस मिळालेला आहे. थँक्यू व्हेरी मच. आम्हाला इथे इन्व्हाइट केलं आणि आमचं नॉमिनेशन 2 म्हणजे होतं सगळ्यासाठी. आम्हाला वाटलं 1-2 मिळतील पण आम्हाला आज तब्बल 6 अवॉर्ड्स मिळाले आहेत. त्याबद्दल थँक्यू मॅम. तुमची भूमिका प्ले केलं आहे. माझ्या कॅरेक्टरचं नाव थोडं सस्पेन्स आहे, मी तर सांगते तुम्हाला. झिपरी म्हणून माझं नाव आहे त्यामध्ये कॅरेक्टरचं. सो त्यासाठीच मला हे सपोर्ट ॲक्ट्रेस अवॉर्ड मिळाला. एक फोटो ले लेंगे. यस सर. मी प्रवीण इंदू. आमची जी फिल्म आहे गाव बोलावतो या फिल्ममध्ये मी दत्ताचं कॅरेक्टर केलं आहे आणि त्या कॅरेक्टरसाठी मला सपोर्टिंग ॲक्टरचा अवॉर्ड्स मिळालेला आहे. सो थँक्यू सो मच रोशनी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल. त्यांनी छान ऑर्गनाईज केलं आणि आमची फिल्म रिलीज झाली आहे पण तरीही OTT प्लॅटफॉर्मवर ही फिल्म काही दिवसातच प्रदर्शित होणार आहे आणि मला असं वाटतं की ही फिल्म सगळ्यांनी बघायला पाहिजे. का? कारण जे मायग्रेशन चाललं आहे, आपण गावाकडनं शहरात येतो आहे आणि शहरामध्ये आपण बघतो की पोल्युशन आहे, क्राऊड आहे आणि जे एक गाव आपण विसरत चाललो आहे तो खूपच चांगला मेसेज आम्ही आमच्या फिल्ममध्ये दिला आहे. तर मी सगळ्यांना विनंती करतो की ती फिल्म तुम्ही सगळ्यांनी पाहावी. थँक्यू सो मच. सो आप सभी ने वहाँ पे भी आप सबमिशन कर सकते हैं. वहाँ पे एंट्रीज खुली है, तो कृपया करके आप ये सबमिशन कर सकते हैं. वहाँ पे जूरी मेंबर बोर्ड पूरा अलग है. ऐसे नहीं कि वो जूरी मेंबर रोशनी में है वो वहाँ पे है, ऐसे नहीं है. वहाँ पे भी अलग जूरी है. हो सकता है रिजल्ट अलग आए. नए प्रोजेक्ट के लिए भी बहुत बहुत शुभकामनाएं. सर एक मिनट.